ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 104 ते 108. 104वा श्लोक म्हणूया. भारभृत कथितो योगी योगीश सर्वकामदः आश्रमश्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहनः. भारभृत भगवंताचं नाव आलंय. शेष, नाग इत्यादी रूपांनी भगवंत पृथ्वीचा भार धारण करणारे आहेत आणि म्हणून ते भारभृत आहेत. आणि आपल्या भक्तांचा योगक्षेमरूप भार वहन करणारे भगवंत हे भारभृत आहेत. कथित वेद, शास्त्र आणि महापुरुषांद्वारा ज्यांच्या गुण, प्रभाव, ऐश्वर्य आणि स्वरूपाचं वारंवार कथन केल्या गेलंय असे भगवंत हे कथित आहेत. योगी, योग ज्ञानाला म्हटलाय. ज्ञानाने प्राप्त होत असल्याने भगवंत हे योगी आहेत. किंवा परमात्मा सदैव आपल्या स्वरूपात समाहित असल्याने म्हणजे नित्य समाधीयुक्त असल्याने भगवंत हे योगी आहेत. योगीश, सर्व योग्यांचे स्वामी भगवंत हे योगीश आहेत. अन्य योगीजन विघ्नांमुळे स्वरूपापासून विचलित होऊ शकतात, परंतु भगवान अंतराय रहित आहेत आणि म्हणून ते योगीश आहेत. सर्व कामद, सर्वदा सर्व कामना देणारे, पूर्ण करणारे आहेत, म्हणून भगवंत हे सर्व कामद आहेत. आश्रम, संसाररूपी वनात भटकणाऱ्या सर्व जीवांसाठी आश्रमाप्रमाणे विश्रांतीस्थान असल्याने परमात्मा हे आश्रम आहेत. श्रमण, अविवेकी जनांना संतप्त करीत असल्याने भगवंतांना श्रमण म्हटलाय. क्षाम, भगवंत संपूर्ण प्रजेला प्रलय काळामध्ये क्षाम म्हणजे क्षीण करतात आणि म्हणून त्यांना क्षाम असं नाव आहे. सुपर्ण, संसाररूप परमात्म्याचे छंदरूप पर्ण आहेत. छंदांसी यस्य पर्णानी असं गीतेमध्ये म्हटलंय. असे वेदरूप सुंदर पान असणारे भगवान हे सुपर्ण आहेत. वायुवाहन, ज्यांच्या भयानी वायू समस्त भूतांचं वहन करतो असे वायूला गमन करण्याची शक्ती देणारे भगवान हे वायुवाहन आहेत. भीषादस्मात वातपवते असं श्रुती सांगते. असं भगवंतांचं वायुवाहन हे नाव आहे. 105वा श्लोक म्हणूया. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियंता नियमो यमः. धनुर्धर, श्रीराम महान धनुर्धर आहेत. महान धनुष्य त्यांनी धारण केलं आहेत आणि म्हणून भगवंतांचं नाव हे धनुर्धर आहे. धनुर्वेद, दशरथपुत्र श्रीराम प्रभू धनुर्वेदाला जाणत होते, जाणणारे आहेत आणि म्हणून ते साक्षात धनुर्वेद आहेत. दंड, भगवान दमन करणाऱ्यांची दमन शक्ती आहेत. दंडो दमयतामस्मी असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात आणि म्हणून भगवंतांचं नाव दंड असं आहे. दमयिता, भगवान यम आणि राजा इत्यादी रूपात प्रजेचं दमन करतात आणि म्हणून ते दमयिता आहेत. दम, दंडाचं कार्य म्हणजे ज्यांना दंड दिला जातो त्यांनाही दमच म्हणतात. तेही भगवंताचंच रूप आहे आणि म्हणून भगवंताचं नाव दम असं आहे. अपराजित, भगवान कोणत्याही शत्रूकडून कधीही पराजित होत नाहीत आणि म्हणून ते अपराजित आहेत. सर्वसह, सर्व काही सहन करण्याची क्षमता असणारे भगवंत हे सर्वसह आहेत. भगवान अतिशय तितिक्षू आहेत. तसंच शत्रूंना सहन करणारे म्हणजे जिंकणारे आहेत आणि म्हणून ते सर्वसह आहेत. नियंता, भगवान सर्वांना आपापल्या कर्मामध्ये नियुक्त करणारे आहेत आणि म्हणून ते नियंता आहेत. अनियम, भगवंत कोणत्याही नियमांनी बांधले जाऊ शकत नाही. त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आणि ते सर्वांचे नियंता आहेत. ते परमस्वतंत्र आहेत म्हणून ते अनियम आहेत.
अयम, भगवंतांना कोणी शासक नाही आणि भगवंत हे मृत्यूरहित आहेत आणि म्हणून ते अयम आहेत. किंवा योगांचं अंग जे यम आणि नियम आहेत ते भगवंताकडूनच प्राप्त होणारे असल्याने भगवान स्वयं यम आणि नियम आहेत. 106वा श्लोक असा आहे, सत्ववान सात्विक सत्य सत्यधर्मपरायण अभिप्राय प्रियार्होर्ह प्रियकृत प्रीतिवर्धन. सत्ववान, भगवान बल, वीर्य, सामर्थ्य, शूरता, पराक्रम इत्यादी समस्त सत्वांनी युक्त असल्याने ते सत्ववान आहेत. सात्विक, सत्वगुणात प्राधान्याने स्थित असल्याने भगवान सात्विक आहेत. सत्वगुण प्रधान विग्रह असणारे भगवंत सात्विक म्हणवले जातात. सत्य, भगवान हे सत्स्वरूप आहे, सत्यस्वरूप आहेत, तेच एकमेव सत्य आहेत. साधुत्वात सत असं असल्याने ते सत्य आहेत. सत्यधर्मपरायण, भगवंत यथार्थ सत्यभाषण आणि धर्माचा परम आधार आहेत, म्हणून ते सत्यधर्मपरायण आहेत. अभिप्राय, भगवंताचे भक्त, प्रेमीजन, पुरुषार्थाची इच्छा करणारे मुमुक्षू भगवंताचा अभिप्राय म्हणजे भगवंताची अभिलाषा ठेवतात आणि म्हणून ते परम इष्ट असे अभिप्राय आहेत. तसंच प्रलयाच्या वेळी सर्व संसार त्यांच्या सम्मुख होऊन त्यांच्यामध्ये लीन होतो आणि म्हणून ते अभिप्राय आहेत. प्रियार्ह, अत्यंत प्रिय वस्तू ज्यांना समर्पण करावी असं वाटतं त्या योग्य, त्याला पात्र असे भगवंतच आहेत. स्मृती सांगते की मनुष्याला जी वस्तू अत्यंत प्रिय आहे ती अक्षय राहावी असं जर का वाटत असेल तर ती गुणवंताला दान द्यावी. असे प्रियार्ह एकमेव भगवंतच आहेत. अर्ह, भगवान स्वागत, आसन, प्रशंसा, अर्घ्य, पाद्य, स्तुती आणि नमस्कार इत्यादी पूजा साधनांनी पूज्य आहेत, सर्वांना पूजनीय आहेत आणि म्हणून ते अर्ह आहेत. प्रियकृत, भगवंत त्यांच्या भक्तांचं नेहमी प्रिय करतात आणि म्हणून ते प्रियकृत आहेत. प्रीतिवर्धन, भगवान आपल्या भक्तांची भक्ती, त्यांचं प्रेम हे वाढवणारे, वृद्धिंगत करणारे आहेत, म्हणून त्यांचं नाव प्रीतिवर्धन असं आहे. 107वा श्लोक म्हणूया. विहाय सगतिर्ज्योती सुरुचिर हुतभुक विभुः रविर्विरोचन सूर्य सविता रविलोचन. विहाय सगती, ज्यांची गती अर्थात आश्रय विहायस म्हणजे आकाश आहे, त्या विष्णुपद किंवा आदित्य रूपानी भगवान हे विहाय सगती आहेत. ज्योती, स्वयंप्रकाशित होणारे भगवान हे ज्योती आहेत. नारायण परो ज्योतिरात्मा असं उपनिषद सांगतं. असे स्वयंप्रकाशरूप परमात्मा हे ज्योती आहेत. सुरुची, भगवंतांची रुची, दीप्ती किंवा इच्छा सुंदर आहे आणि म्हणून ते सुरुची आहेत. हुतभुक, सर्व देवतांना उद्देशून केलेल्या यज्ञकर्मामध्ये आहुतींना, हवन केलेल्या हवीला भगवान स्वतः अग्निरूपाने भक्षण करतात आणि त्यांचं रक्षण करतात आणि म्हणून ते हुतभुक आहेत. विभू, सर्वत्र वर्तमान असल्याने आणि तिन्ही लोकी व्यापक असल्याने सर्वव्यापी असे भगवंत हे विभू या नावाने प्रसिद्ध आहेत. रवी, सर्व रसांना ग्रहण करणारे सूर्यरूप भगवान हे रवी आहेत. विरोचन, विविध प्रकारांनी भगवान हे सुशोभित होतात. असे विविध प्रकारांनी प्रकाश पसरवणारे भगवंत हे विरोचन आहेत. सूर्य, श्री म्हणजे शोभा प्रगट करणारे भगवान हे सूर्य आहेत. सूते श्रियाम इति सूर्य अशी श्रुती आहे. सविता, संपूर्ण जगताचे प्रभव
म्हणजे उत्पत्ती करणारे असल्याने भगवान सविता आहेत. रविलोचन, रवी म्हणजे सूर्य हा भगवंताचा डोळा आहे. अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्यो असं उपनिषद सांगतं. असे सूर्यरूप नेत्र असणारे भगवान हे रविलोचन आहेत. 108वा श्लोक असा आहे, अनंतो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णस्सदामर्षी लोकाधिष्ठानमद्भुत. अनंत, नित्य, सर्वगत असे भगवंत आहेत. देशकालातीत आहेत आणि म्हणून भगवान हे अनंत आहेत. किंवा शेषरूप भगवान हे अनंत आहेत. हुतभुक, यज्ञात हवन केली जाणारी सामग्री त्या त्या देवतांच्या रूपात भक्षण करणारे, स्वीकारणारे भगवान हे हुतभुक आहेत. भोक्ता, भोग्यरूपा अचेतन प्रकृतीला भोगत असल्याने किंवा जगताचं पालन करत असल्याने भगवान हे भोक्ता आहेत. सुखद, भक्तांना मोक्षरूप सुख भगवंत देतात म्हणून ते सुखद आहेत. किंवा भगवान भक्तांच्या दुःखाचं, त्यांच्या असुखाचं दलन करतात, खंडन करतात म्हणून ते असुखद आहेत. असे 2 या ठिकाणी विग्रह आहेत. नैकज, धर्मरक्षा, साधुरक्षा इत्यादी परम विशुद्ध हेतूंनी स्वेच्छेनी अनेक जन्म धारण करणारे भगवान हे नैकज आहेत. अग्रज, भगवान सर्वात प्रथम उत्पन्न होतात म्हणून ते हिरण्यगर्भरूपानी अग्रज आहेत. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे असं श्रुती सांगते. अनिर्विण्ण, सर्व कामना प्राप्त झाल्या असल्याने, पूर्ण काम असल्याने परमात्मा हे विरक्तिरहित आहेत. त्यांना निर्वेद म्हणजे खेद नाही म्हणून ते अनिर्विण्ण आहेत. सदामर्षी, भगवान सत्पुरुषांना सहन करणारे, त्यांना क्षमा करणारे आहेत म्हणून ते सदामर्षी आहेत. लोकाधिष्ठान, त्या परब्रह्माच्या आश्रयाने तिन्ही लोक स्थित आहेत आणि म्हणून ते लोकाधिष्ठान आहेत. अद्भुत, भगवान अत्यंत आश्चर्यमय आहेत. जो पुष्कळांना ऐकावयास मिळत नाही आणि ऐकूनही अनेक लोक त्याला जाणत नाहीत असा परमात्मा, असं ब्रह्म हे आश्चर्यरूप आहे. त्याला समजणं कठीण आहे. आचार्यांकडून ते ब्रह्म जाणणाराही आश्चर्यरूप आहे अशी श्रुती आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम असं गीतेमध्ये म्हटलं आहे. आपलं स्वरूप, शक्ती, व्यापार आणि कार्य अद्भुत असल्याने भगवंत हे खरोखर अद्भुत आहेत. भगवंताच्या अपार नामांपैकी काहींचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि या नामस्मरणाने मनाला खूप आनंद मिळतो आहे. आज इथेच थांबूया. हरये नमः.